मॉर्निंग विद्यार्थ्यांनो, आजच्या क्लासमध्ये आपण टॉपिक बनणार आहोत तर सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री. मी ह्याच्यापेक्षा अगोदर सुरुवातीला एक व्हिडिओ टाकले ह्या टॉपिकवरतीच, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री. ते व्हिडिओ कमीत कमी मला वाटतं 1 लाखापेक्षा जास्त ते व्हिडिओज महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी बघितले. तुम्ही पण पहा. परत मी आता टॉपिक घ्यायला लागले ह्या सिलेबसमधलं तुम्हाला सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री. ओके, ह्याच्यापेक्षा अगोदर आपण हायड्रोकार्बन टॉपिक हा पूर्ण केलेला आहे आतापर्यंत. ओके, आजच्या ह्या क्लासमध्ये आजच्या क्लासपासून मी सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री हा टॉपिक आपण चालू करणार आहोत. ओके, अगोदर ह्या सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री ह्या टॉपिकमधलं काही पॉईंट्स आहेत, म्हणजे कुठल्या पॉईंट्स आपण नेमकं स्टडी करणार ते आपण अगोदर बघून घ्या. तर पहिला आहे नेचर ऑफ द केमिस्ट्री, म्हणजे नेचर ऑफ द केमिस्ट्री कसं असतात ते सुद्धा आपण ह्या टॉपिकमध्ये शिकून घेणार आहोत. त्याच्यानंतर सम बेसिक्स ऑफ द मॅटर, म्हणजे मॅटरचं जे काही बेसिक्स असेल त्या बेसिक्स पूर्ण आपण शिकून घेणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट एक येणार आहे प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर्स, जे मॅटरचं प्रॉपर्टीज आहेत, कुठल्याही प्रॉपर्टी असू दे, केमिकल प्रॉपर्टी असू दे किंवा फिजिकल प्रॉपर्टी असू दे, त्या सर्व प्रॉपर्टी आम्ही ह्या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर मेजरमेंट ऑफ द प्रॉपर्टीज, जे मेजरमेंट म्हणजे मेजरमेंट करता येणाऱ्या प्रॉपर्टी, कुठल्याही एक मॅटर असू दे त्या मॅटरचं प्रॉपर्टी आपल्याला मेजरमेंट करता येते. त्या कुठल्या प्रॉपर्टी आहेत ते आपण स्टडी करताना पाहून घेऊ. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा फिजिकल प्रॉपर्टी स्टडी करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट SI युनिट आपण हे सुद्धा स्टडी करतो. कुठल्याही मॉलिक्यूल असते तर पण त्या मॉलिक्यूलला SI युनिट्स असतात, ते युनिट्स कुठले आहेत ते सुद्धा आपण ह्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर लॉज ऑफ द केमिकल कॉम्बिनेशन हे सुद्धा आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर डाल्टन ॲटॉमिक थेअरी, म्हणजे डाल्टन हा सायंटिस्ट नाव आहे, त्या सायंटिस्टने ॲटॉमिक थेअरी काय दिलं आहे, ॲटॉमिकबद्दल काही त्याने थेअरी दिल्या आहेत आपल्यासाठी, त्या थेअरीमध्ये काय येते ते सुद्धा आपण पाहून घेणार आहोत. ओके, त्याच्यानंतर ॲटॉमिक मासेस म्हणजे काय, नेमकं ॲटॉमिक मासेस आपल्याला कसं काढता येते, प्रत्येक ॲटमचं पण काढता येते, मॉलिक्यूलचं पण आपल्याला मास काढता येते, ते आपण कसं काढायचं ते सुद्धा आपण ह्या टॉपिकमध्ये शिकून घेणार आहेत. त्याच्यानंतर ॲव्हरेज ॲटॉमिक मास, म्हणजे आता अगोदर आपण ॲटॉमिक मास काढतो, त्याच्यानंतर ॲव्हरेज कसं काढायचं ते सुद्धा आपण ह्या टॉपिकमध्ये शिकून घेणार आहेत. ओके, त्याच्यानंतर मॉलिक्युलर मास आहे, मॉलिक्युलर कुठल्याही एक मॉलिक्युल असेल तर त्या मॉलिक्युलला मॉलिक्युलर मास असतात. ओके, समजा आता वॉटर आहे, त्या वॉटर मॉलिक्युलचं किती टोटल मॉलिक्युलर मास येणार ते आपण कसं काढायचं ते पुढं मी सांगणार आहे तुम्हाला व्यवस्थित. ओके, त्याच्यानंतर मोल कन्सेप्ट अँड मोलार मास हे सुद्धा आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर मोल्स अँड द गॅसेस हे सुद्धा आपण ह्या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहोत विद्यार्थ्यांना. ओके, ह्याच्यापेक्षावर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी यूट्यूबवरती, त्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ओके, चला आता आपण टॉपिक चालू करूया. अगोदर कुठले आहेत इंट्रोडक्शन दिले आहे तुम्हाला. इंट्रोडक्शनमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत, तर इंट्रोडक्शनमध्ये बघा फर्स्ट तुम्हाला दिले केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ द मॅटर. तर केमिस्ट्री म्हणजे आपण काय नेमकं स्टडी करतो, तर स्टडी ऑफ द मॅटर म्हणजे जे मॅटर आहे त्या मॅटरबद्दल पूर्ण स्टडी करणे, त्यालाच पण काय म्हणतो केमिस्ट्री म्हणतो. समजा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे काय येतं चॉकपीस आहेत, चॉकपीस आहे. ओके, त्या चॉकबद्दल पूर्ण स्टडी करणे म्हणजे आपला केमिस्ट्री. म्हणजे चॉकपीसमध्ये कुठल्या कंटेंट्स असतात, ते किती प्रमाणामध्ये त्या कंटेंट्स प्रेझेंट असतात, ते सगळं स्टडी करणे म्हणजे आपलं केमिस्ट्री आहे. ओके, देन केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ द मॅटर, इट्स फिजिकल प्रॉपर्टीज अँड द केमिकल प्रॉपर्टीज. तर समजा चाक आता घेतला पण त्या चाकचं फिजिकल प्रॉपर्टी काय आहे ते आपण पाहावं लागतं. आपल्याला केमिकल प्रॉपर्टी काय येते त्याचं ते सुद्धा आपल्याला स्टडी करावं लागतं. ते सगळं स्टडी करायचं म्हणजे केमिस्ट्री. देन द फिजिकल अँड द केमिकल चेंजेस इट अंडरगोज अंडर द डिफरंट कंडिशन्स. प्रत्येक मॅटरचं फिजिकल आणि केमिकल चेंजेस काय होत असतात ते सुद्धा आपल्याला इथं स्टडी करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण वॉटर घेतलं. ओके, वॉटर म्हणजे वॉटर नाही तर आईस जरी आपण घेतलं तर आईसच्या फिजिकल चेंजेसमध्ये काय होणार आहे आणि केमिकल चेंजेसमध्ये कुठल्या स्टेटमध्ये कन्वर्ट होणार आहे ते सर्व आपण आता स्टडी करतो. ओके, त्याच्यानंतर पुढं बघा केमिस्ट्री इज द सेंट्रल सायन्स. त्या केमिस्ट्रीला आपण काय म्हणतो सेंट्रल सायन्स असं आपण सांगू शकतो. का आपण त्याला सेंट्रल सायन्स असं म्हणतो, कारण काय देतं बघा त्यांनी इट्स नॉलेज इज रिक्वायर्ड इन द स्टडी ऑफ द फिजिक्स. तर फिजिक्स आपल्याला स्टडी करण्यासाठी तर केमिस्ट्रीचं नॉलेज आपल्याला लागते. फिजिक्स म्हणजे कुठलं, समजा आता तुमच्याकडे पेन आहे. ओके, सॉरी पेन नको, आपलं पुढं आपल्या हातात आता सध्या काय आपलं मोबाईल आहे तुमचं. ओके, मोबाईल फोन्स आहेत.
त्या मोबाईल फोन काय आहे, एक फिजिक्सचं एक आविष्कार आहे. फोन, आपला मोबाईल फोन म्हणजे त्या मोबाईल फोनमध्ये कुठल्या सॉफ्टवेअर आपण वापरला जातो, कुठल्या सर्किट त्यात ॲडिशन केलेलं असतं त्याने, त्याच्यानंतर बॅटरी कुठल्या वापरलेल्या असतात, त्याचा व्होल्टेज किती आहे, त्याचा एम्पेअर किती असतात, ते सगळं काय कशामध्ये येतं तर फिजिक्समध्ये. आता समजा त्या बॅटरी असतात, त्या बॅटरीमध्ये काय असतात तर लिथियम आयन्सपासून बॅटरी बनवली असतात. त्या लिथियम म्हणजे काय, हा एक केमिस्ट्री एक एलिमेंट आहे. म्हणजे आपल्याला फिजिक्स स्टडी करण्यासाठी केमिस्ट्रीचा सुद्धा गरज आहे, हे सुद्धा आपल्याला कळते. ओके. त्याच्यानंतर बायोलॉजिकल सायन्स आहे. बायोलॉजिकल सायन्स म्हणजे काय असतं, स्टडी ऑफ द प्लांट्स अँड द ॲनिमल्स. स्टडी ऑफ द प्लांट्स अँड द ॲनिमल्स, त्याला आपण बायोलॉजिकल सायन्स असं म्हणतो. आता तुम्हाला असं वाटतं की प्लॅन्टमध्ये आपण केमिस्ट्री काय उपयोग आहे, तर प्लॅन्टमध्ये असते आपल्याला कुठलं एक एक्झाम्पल सांगा मला. ओके. प्लॅन्ट म्हणजे आता समजून घ्या, आता शुगरकेन आहे. ओके. शुगरकेन आहे, त्या शुगरकेन म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये काय असतात, ग्लुकोज असतात. तर ग्लुकोज हा काय आहे, एक केमिकल स्ट्रक्चर आहे. म्हणजे ग्लुकोजसुद्धा एक स्ट्रक्चर आहे, ते तुम्ही 12मध्ये शिकणार आहात. ओके. ग्लुकोज म्हणजे काय असतात, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते तुम्हाला तिथं स्टडी करायला मिळते. ओके. आणि त्याच्यानंतर ॲनिमल्स येतात. तर ॲनिमल्समध्ये समजा आपण फिश घेतलं. ओके. फिशमध्ये काय असतात, जास्त म्हणजे प्रोटीन असतात. तर प्रोटीन हा काय आहे, एक केमिकल कंपाऊंड आहे. म्हणजे प्रोटीनचं स्ट्रक्चर कसं असतं, प्रोटीनचं परत टाईप्स आहे, त्याचं क्लासिफिकेशन आहे. ॲक्च्युली प्रोटीन्स म्हणजे कुठल्या कुठल्या मॉलिक्युल्स येतात ते सुद्धा तुम्हाला 12वीला स्टडीसाठी आहे, तिथं तुम्ही ते व्यवस्थित मी सांगणार अजून पुढे. ओके. तर फक्त समजून घ्या, म्हणजे बायोलॉजिकल सायन्स स्टडी करण्यासाठी आपल्याला केमिस्ट्रीचं यूज होणार आहे. त्यासाठी मी तर तुम्हाला सांगितलं की बायोलॉजिकल सायन्स स्टडी करण्यासाठी आपल्याला केमिस्ट्री हा लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा आता काय दिलं त्याने, देन स्टडी ऑफ द अप्लाइड सायन्स अँड द अर्थ अँड स्पेस सायन्स. अप्लाइड सायन्स म्हणजे कुठलं कुठे ते येते आपल्याला, इंजिनिअरिंग अँड द मेडिसिन्स. ओके. अप्लाइड सायन्समध्ये इंजिनिअरिंगचं सगळं मॅटेरियल जे काय असेल ते सगळं येते आपल्याला, ते स्टडी करण्यासाठी आपल्याला केमिस्ट्री यूज होणार आहे. त्याच्यानंतर मेडिसिनचं स्टडी करण्यासाठी आपल्याला केमिस्ट्रीचा यूज होणार आहे. आता इंजिनिअरिंग जरी आलं, सपोज एक पेन आहे आपला पेन, त्या पेनला किती साईज आहे, किती लेंथ, किती विड्थ, ते सगळं कोण सांगणार आहे आपल्याला, इंजिनिअरवाले सांगणार आहे. ओके. त्यासाठी हा केमिस्ट्रीसुद्धा कशाला यूज होणार आहे, अप्लाइड सायन्समध्ये यूज होणार आहे. म्हणजे पेनमध्ये कुठलाही केमिकल आपण वापरतो किंवा कुठलाही पॉलिमेरिक मटेरियल आपण पेन तयार करण्यासाठी यूज करतो. ओके. त्याच्यानंतर मेडिसिन जर आपण घेतलं तर प्रत्येक मेडिसिनमध्ये काय असतं तर केमिकल कंपाऊंड असतात. सपोज आपण सिम्पल जर घेतलं पॅरासिटामॉल, हा पॅरासिटामॉल काय आहे, एक काय आहे, पॅरासिटामॉल हा केमिकल कंपाऊंड आहे. त्या पॅरासिटामॉल आपण फेवर किंवा ताप कमी होण्यासाठी आपण त्या टॅबलेट यूज करतो. ॲक्च्युली पॅरासिटामॉल म्हणजे काय असतं, त्याचं केमिकल स्ट्रक्चर कसं आहे आणि मॉलिक्युलर फॉर्मला काय, ते सगळ्या स्टडी आपण मेडिसिनमध्ये करतो. ओके. त्याच्यानंतर इन द स्पेस सायन्स म्हणजे रॉकेट, जे विमान आहे, हेलिकॉप्टर आहे, ते स्टडी करण्यासाठी आपल्याला केमिस्ट्रीचं अभ्यास करावा लागतो. म्हणजे आपल्याला रॉकेट बनवताना किंवा एरोप्लेन बनवताना कुठल्या एलिमेंट आपण यूज करतो आणि फॅन तयार करताना आतल्या जे शीट्स असतात, सीट बेल्ट असतात, मशीन असतात, ते सगळं तयार करण्यासाठी आपण केमिकल एलिमेंट, केमिकल कंपाऊंड, केमिकल मॉलिक्यूल आपण यूज करतो. त्या स्टडी करण्यासाठी आपल्याला केमिस्ट्रीचा यूज होणार आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, द स्कोप ऑफ द केमिस्ट्री इज इन एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ द लाईफ. फॉर एक्झाम्पल केमिस्ट्री तर सध्या भरपूर स्कोप वाढलेला आहे, कारण डेली लाईफमध्ये आपण केमिस्ट्रीशिवाय आता राहू शकत नाही. त्यासाठी त्यांनी दिलेत द स्कोप ऑफ द केमिस्ट्री इज इन एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ द लाईफ. फॉर एक्झाम्पल द एअर वी ब्रीथ, आपण जे श्वास घेतो, म्हणजे श्वास घेताना आपण काय करतो, ऑक्सिजन आपण घेतो आणि CO2 बाहेर सोडतो. म्हणजे ऑक्सिजन काय आहे, हे एक केमिस्ट्रीचं एक मॉलिक्यूल आहे. त्यासाठी इट इज अन हँग ऑन ऑफ द इम्पॉर्टंट स्कोप. ओके. दॅट इज द एअर वी ब्रीथ. देन सेकंड द फूड वी ईट, जे काय आपण फूड खातो, आपण अन्न खातो, आहार खातो, त्याच्यामध्ये सुद्धा स्कोप आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल आपण राईस खातो, राईसमध्ये आपल्याला काय मिळते, राईसपासून आपल्याला स्टार्च मिळते. स्टार्च हा काय आहे, एक केमिकल कंपाऊंड आहे. म्हणजे स्टार्चपासून आपल्याला एनर्जी मिळत असतात, म्हणजे एक्स्ट्रा एनर्जी आपल्याला मिळत असते. ओके. मीन्स द फूड वी ईट इट इज ऑल्सो वन ऑफ द केमिकल कंपाऊंड. देन द फ्लुइड्स वी ड्रिंक, जे काय आपण फ्लुइड्स ड्रिंक करत असतो, समजा फॉर एक्झाम्पल आपण मिल्क जरी घेतलं, मिल्क. ओके. ह्या मिल्कमध्ये काय असतात, मिल्कपासून आपल्याला काय मिळते, प्रोटीन्स मिळतात. त्याच्यानंतर काय मिळते,
कॅल्शियम मिळते मिल्कपासून. ओके, हे प्रोटीन्स आणि कॅल्शियम काय एक केमिकल कंपाऊंड आहे. ओके, देन आवर क्लॉथिंग म्हणजे जे काय आपण कपडे जे काय आपण यूज करतो, फॉर एक्झाम्पल कॉटनचं कपडे आपण यूज करतो. ओके, कॉटन हा काय केमिकल कंपाऊंड आहे. त्याच्यानंतर नायलॉन आहे. ओके, नायलॉनचं पण कपडे असतात हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर टेरिकॉटचं असतात हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. हा टेरिकॉट नायलॉन हा काय केमिकल पॉलिमेरिक कंपाऊंड आहे, त्याच्यापासून आपण कपडे बनवता येते आपल्याला. ओके, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन अँड द फ्युअल सप्लाय. ट्रान्सपोर्टेशन अँड फ्युअल सप्लाय. फ्युअल म्हणजे आपल्याला फ्युअल माहिती आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, त्याच्यानंतर अजून LPG आहे, ते सगळं काय फ्युअल्स आहेत. ते सप्लाय करण्यासाठी जे काय आपण यूज करतो, फॉर एक्झाम्पल आपण समजा पेट्रोल आपण सप्लाय करण्यासाठी काय यूज करतो, तर मोठे टँकर आपण यूज करतो. तर ते टँकर कशापासून बनवले असतात, तर अलोयजपासून बनवले असतात किंवा स्टीलपासून बनवलेले असतात. ओके, म्हणजे तिथंसुद्धा आपल्याला केमिस्ट्रीचं यूज होणार आहे. ओके, त्यासाठी त्यांनी सांगितले द स्कोप ऑफ केमिस्ट्री इज व्हेरी आस्पेक्ट इन आवर डेली लाईफ. ओके, देन पुढचं कारण बघा आता, द केमिस्ट्री विच इज नाव हॅज बीन यूज्ड इन द अप्लाइड सायन्स. आता सध्या त्यांनी केमिस्ट्रीला कुठे यूज करतात जास्त, म्हणजे अप्लाइड सायन्समध्ये यूज करतात, सच ॲज द मेडिसिन, डेंटिस्ट्री, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, इन द डेली होम यूज प्रोडक्ट. तुम्हाला माहिती आहे मेडिसिन म्हणलं की आपलं सगळ्या मेडिसिन तयार करण्यासाठी किंवा त्याचं प्रोसिजर करण्यासाठी किंवा ते प्रॅक्टिकली आपण एखादं रिॲक्शन करून कसं आपण मेडिसिन किंवा गोळी किंवा औषध ते जे काय बनवलं जातं ते कसं बनवलं जातं, म्हणजे ते टोटल त्याला आपण काय म्हणतो अप्लाइड सायन्स असं म्हणतो. त्याच्यामध्ये केमिस्ट्रीचा सध्या फार यूज होत आहे विद्यार्थ्यांना. ओके, मेडिसिन झालं. आता डेंटिस्टमध्ये कुठं आपण यूज करतो केमिस्ट्रीचं, तर डेंटिस्टमध्ये सध्या आपण आर्टिफिशियली जे काही दात आहे आपला दातसुद्धा आपण तयार करू शकतो आर्टिफिशियली. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग जर घेतलं आपण, इंजिनिअरिंगचं मेथड नवीन टेक्नॉलॉजी यूज करणं आपण आणि केमिस्ट्रीचं मॉलिक्युल यूज करणं आपल्याला कुठल्याही एक मॉडेल आपण बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल नॅनो ट्यूब बनवू शकतो. ओके, नॅनो चिप्स पेनड्राईव्ह बनवू शकतो. ओके, एवढं छोट्याशा पेनड्राईव्ह किंवा छोट्याशा मेमरी कार्डमध्ये आपण 32 GB, 64 GB, 128 GB आपण त्यात भरू शकतो. एवढ्या कॅपॅसिटी आपल्याला तयार करण्याची इंजिनिअरिंगचं मदत घेऊन आपण केमिस्ट्री तिथं ॲप्लिकेशन करत असतो. ओके, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरमध्ये आपण केमिस्ट्रीचं यूज करतो. ओके, ॲग्रिकल्चरमध्ये कुठं आपण सॉईल टेस्ट करतो. ओके, लॅबमध्ये घेऊन आपण सॉईल टेस्ट करतो. त्याच्यानंतर वॉटर टेस्ट करतो आपण, वाटर थोडं टेस्ट आहे का किंवा खराट आहे का ते आपण टेस्ट करता येते. ओके, तिथंसुद्धा आहे. त्याच्यानंतर फर्टिलायझर्स यूज करतो. फर्टिलायझर्स म्हणजे जे काय आपण औषध आणि खत जे काही यूज करतो आपण, सेंद्रिय जे काही खत वगैरे असतात किंवा ऑर्गॅनिक जे काही खत असतात ते यूज करतो, त्या कशापासून बनवलं जातं. ओके, आता युरिया आहे, DAP आहे, हे आपण यूज करतो. ते सगळं कसं बनवलं जातं फॅक्टरीमध्ये, तिथं म्हणजे ॲग्रिकल्चर रिलेटेड जे काय आहेत तिथंसुद्धा आपण केमिस्ट्रीचा यूज भरपूर होणार आहे. त्याच्यानंतर इन द डेली होम यूज प्रोडक्ट, जे काय आपण डेली यूज करतो होम रिलेटेड प्रोडक्ट, त्या सगळ्या प्रोडक्टच्या स्टडी करण्यासाठी आपण केमिस्ट्रीचं अप्लाय तिथं होते. आता समजा फॉर एक्झाम्पल डेली यूज काय करतो आपण, कॉम्ब यूज करतो. कॉम्ब म्हणजे काय आपला कंगवा. ओके, तर कंगवा बनवण्यासाठी आपण काय यूज करतो, एक पॉलिमेरिक कंपाऊंड आपण यूज करतो. त्या पॉलिमेरिक मटेरियलपासून कंगवा बनवलं जातं. ओके, त्याच्यानंतर आपण काय यूज करतो, डेली यूज करायचं म्हणजे पावडर, आपण फेस पावडर जे असतात. ओके, पावडर यूज करतो. त्या पावडर कशापासून बनवलं जातं, ते सुद्धा एक केमिकल कंपाऊंड आहे, त्याच्यापासून आपण ते बनवलं जातं. त्याच्यानंतर जे काही LPG गॅस आपण डेली यूज करतो. त्याच्यानंतर वॉटर आहे. त्याच्यानंतर जे काही फूड प्रोडक्ट आहे, बिस्किट असू दे किंवा डेअरी प्रोडक्ट असू दे, जे काय असेल यूज करणारे त्या सगळ्या प्रोडक्टमध्ये केमिस्ट्रीचं भरपूर आपल्याला यूज होणार आहे विद्यार्थ्यांना. ओके, चला आता आपण पुढे जाऊया. नेचर ऑफ द केमिस्ट्री. तर केमिस्ट्रीचं नेचर कसं असणार हे सुद्धा त्याने तुम्हाला स्टडीसाठी दिलेले आहेत. ओके, नेचर ऑफ द केमिस्ट्री बघूया. चला आता, केमिस्ट्री इज द ट्रॅडिशनली क्लासिफाईड फर्दर इंटू द 5 ब्रँचेस. तर केमिस्ट्री हा 5 ब्रँचेसमध्ये त्याने डिव्हिजन केलेलं आहे. पहिला आहे आपलं कुठलं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये त्याने क्लासिफिकेशन केलेत. त्याच्यानंतर कुठलं आहे इनऑर्गॅनिक आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये क्लासिफिकेशन केलं आहे. त्याच्यानंतर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये त्यांनी क्लासिफिकेशन केलं आहे. त्याच्यानंतर बायो केमिस्ट्रीमध्ये त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर बायोमध्ये झाल्यानंतर कुठल्या नेक्स्ट ॲनालिटिकल केमिस्ट्री, म्हणजे ॲनालिसिस करायचं आहे कुठल्याही कंपाऊंड असेल तर त्या कंपाऊंडच्या किंवा त्या मॉलिक्युलचं
ॲनालिसिस करून त्या मॉलिक्यूलमध्ये कुठल्या कुठल्या कंटेंट्स आहेत, त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतात, त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय असतात, ते सगळं आपण ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये स्टडी करत असतो. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री जर घेतलं तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण काय स्टडी करतो, द प्रॉपर्टीज अँड रिॲक्शन ऑफ द कंपाऊंड, ते आपण तिथं स्टडी करत असतो. प्रॉपर्टीज अँड द रिॲक्शन ऑफ द कंपाऊंड्स ते स्टडी करतो. त्याच्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री जर घेतलं तर द स्टडी ऑफ ऑल सबस्टन्स व्हिच आर नॉट ऑर्गॅनिक, द स्टडी ऑफ द ऑल सबस्टन्स व्हिच आर द नॉट ऑर्गॅनिक, जे काही मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल किंवा त्या सबस्टन्सचा आपण पूर्णपणे स्टडी करतो ऑर्गॅनिक सोडून. ओके, आता थर्ड बघा, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काय स्टडी करतो, द प्रिन्सिपल ऑफ अंडरलाइंग द केमिस्ट्री डील्स विथ स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आपण मॅटरचं पूर्ण आपण स्टडी करत असतो, म्हणजे स्टडी ऑफ द आयटम्स कसे असतात आणि स्टडी ऑफ द मॉलिक्युल कसे असतात. त्याच्यानंतर फंडामेंटल कन्सेप्ट रिलेटेड टू द इलेक्ट्रॉन्स, द फंडामेंटल कन्सेप्ट विच इज रिलेटेड टू द इलेक्ट्रॉन्स. फंडामेंटल कन्सेप्ट म्हणजे काय असतात नेमकं, द इंटरॅक्शन ऑफ द इलेक्ट्रॉन्स, द इंटरॅक्शन ऑफ द इलेक्ट्रॉन्स विथ द सब अटोमिक पार्टिकल्स, जे मॉलिक्यूलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन असतात, ते सगळं आपण काय म्हणतो, त्या सब अटोमिक पार्टिकल्स, म्हणजे इंटरॅक्शन ऑफ द इलेक्ट्रॉन विथ द सब अटोमिक पार्टिकल. इट इज नॉन ॲज द फंडामेंटल कन्सेप्ट विच इज रिलेटेड टू द इलेक्ट्रॉन्स, ते सुद्धा आपण स्टडी करत असतो. ओके, त्याच्यानंतर डायनामिक देअरिंग, डायनामिक म्हणजे मेकॅनिझम ऑफ द रिॲक्शन, ते सुद्धा आपल्याला स्टडी करावं लागतं. एखाद्या मॉलिक्यूल असेल तर त्या मॉलिक्यूलचं ॲक्च्युअल मेकॅनिझम कसं आहे, म्हणजे एक रिॲक्शन होत असेल तर त्या रिॲक्शन किती स्टेपमध्ये ते कंप्लीट होणार आहे, एका स्टेपमध्ये होते का किंवा 2 स्टेपमध्ये होणार आहे का रिॲक्शन, ते सुद्धा आपल्याला पाहावं लागतं. ओके, त्याला आपण काय म्हणतो, डायनामिक स्टडी असं म्हणतो इन द केमिस्ट्री और इन द chemical science. Okay, mechanism of the reaction, it can provides the basic framework for all the branches of the chemistry. तर ह्या सगळ्यामुळे आपल्याला काय होतं, म्हणजे दे कॅन प्रोव्हाइड्स वन ऑफ द बेसिक फ्रेमवर्क फॉर द रिमेनिंग ब्रँचेस ऑफ द केमिस्ट्री. ओके, ह्या सगळ्या जर आपण स्टडी करत तर गेलं तर प्रत्येक जे काही ब्रँचेस आहे, इनऑर्गॅनिक असू दे, ऑर्गॅनिक असू दे, किंवा फिजिकल केमिस्ट्री असू दे, किंवा बायोकेमिस्ट्री असू दे, किंवा ॲनालिटिकल असू दे, त्या प्रत्येक ब्रँचेसला एक फ्रेमवर्क मिळते आपल्याला स्टडी करण्यासाठी. म्हणजे ॲक्च्युली ऑर्गॅनिक म्हणजे कुठल्या आपल्याला स्टडी करायचं आहे, आणि इनऑर्गॅनिक म्हणजे तर कुठल्या कुठल्या टॉपिकचा आपण स्टडी करायचा आहे. फिजिकल आलं की कुठल्या स्टडी करायचा, अनालिटिकल आलं की कुठल्या स्टडी करायचा. ह्या प्रत्येकवरती 11वीच्या सिलेबसमध्ये त्यांनी टॉपिक तुमच्यासाठी स्टडीसाठी दिलेले आहेत विद्यार्थ्यांना. ते तुम्ही पाहू शकता, तुमच्याजवळ पुस्तक असेल तुम्ही पाहू शकता, त्याच्यामध्ये सगळं त्यांनी डिटेल्समध्ये दिलं. ओके, चला आता आपण मॅटर म्हणजे काय असतं, त्याचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे ते आपण बघूया. ओके, तर मॅटर घ्या. मॅटर वी आर लर्न्ड अर्लियर द मॅटर ऑक्युपाय द स्पेस अँड हॅज द मास. तर आपल्याला माहिती आहे अगोदर कुठल्याही एक मॅटर किंवा एक सबस्टन्स असेल त्याच्यामध्ये काय असतात, दे कॅन ऑक्युपाय द वन ऑफ द स्पेस अँड which has the मास. प्रत्येक मॅटरमध्ये एक खाली स्पेस असतात आणि त्याचबरोबर ते माससुद्धा तिथं ऑक्युपाईज केलं असतात. फॉर एक्झाम्पल चॉकपीस जरी घेतला आपण, चॉकपीसमध्ये काय असतो, कॅल्शियम कार्बोनेट असतो, CH3. ओके, हे आपल्याला माहिती आहे. ह्या कॅल्शियम कार्बनमध्ये कॅल्शियम किती पर्सेंटने प्रेझेंट असतात, त्याच्यावर कार्बन किती पर्सेंटने असतात, हे दोन्ही मिळून त्याचं एक मास असतात. ओके, कॅल्शियम प्लस कार्बन प्लस ऑक्सिजन 3 हे सगळं प्लस केले की आपल्याला त्याचं काय मिळणार आहे, मास आपल्याला मिळणार आहे. कॅल्शियमचं मॉलिक्युलर मास प्लस करायचं, त्याच्यानंतर कार्बनचं मॉलिक्युलर मास आणि ऑक्सिजनचं 3 वेळा मॉलिक्युलर मास प्लस केले की आपल्याला त्याचं मॉलिक्युलर मास मिळणार आहे. आता चॉकपीस आहे, तुम्ही पाहिलं असेल असं लांबचं एक चॉकपीस असतात. त्या चॉकपीसमध्ये छोटे स्मॉल एक्झाम्पल दिसत नाही, एवढं स्मॉल तिथं टिनी होल पडलेले असतात. त्या म्हणजे तिथं काय असतात, त्याच्यामध्ये दे कॅन ऑक्युपाय द स्मॉल स्पेसेस, दॅट इज नॉन एज द मॅटर. ओके, त्या मॅटरचे ते प्रॉपर्टी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये स्पेस असतात आणि त्याला एक विशिष्ट एक मास असतात. ओके, देन मॅटर कॅन बी फर्दर क्लासिफाईड इंटू द प्युअर सबस्टन्स अँड मिक्सचर. तर मॅटरला आपण एक प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचरमध्ये त्याला क्लासिफिकेशन आपण करतो. ओके, देन आता ते क्लासिफिकेशन चार्ट त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला स्टडीज करण्यासाठी. तर बघा, मॅटरमध्ये 2 टाईप्स आहेत, त्याबरोबर एक प्युअर सबस्टन्स आणि दुसरे कुठले आहे, मिक्सचर आहे. ओके, परत प्युअर सबस्टन्स असेल तर त्याच्यावर परत त्याने क्लासिफिकेशन केलेत. कुठले, एक आहे एलिमेंट. ओके, त्याच्यावर दुसरा आहे कंपाऊंड. एलिमेंट आणि कंपाऊंडमध्ये भरपूर फरक आहे विद्यार्थ्यांना.
कारण एलिमेंट्स हा कसे असतात, सिंगल असतात. ओके, एलिमेंट हा कसे असतात तर सिंगल फॉर्ममध्ये असतात. बेस्ट एक्झाम्पल इज द मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटल आर्ट्स, हे तुम्हाला माहिती आहे. आणि कंपाऊंड म्हणलं की एकापेक्षा जास्त एलिमेंट तिथं इन्व्हॉल्व झालेले असतात. फॉर एक्झाम्पल NaCl आहे. ओके, NaCl घ्या तुम्ही. NaCl म्हणजे Na हा एक एलिमेंट आहे आणि क्लोरीन हा एक एलिमेंट आहे. हे दोन्ही मिक्स झाल्यावर आपल्याला काय म्हणते, एक कंपाऊंड, त्याला आपण कंपाऊंड असं म्हणतो. हा सुद्धा एक प्युअर सबस्टन्स आहे. ओके, त्याच्यानंतर इकडे मिक्सरला येतात. मिक्सरमध्ये किती असतात तर होमोजिनियस मिक्सर आणि हेट्रोजिनियस मिक्सर असं टोटल त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, लेट अस अंडरस्टँड फर्स्ट व्हॉट आर द प्युअर सबस्टन्स अँड द मिक्सर्स. ओके, तर आपण प्रत्येक एक वाईज आपण स्टडी करत जाऊया. तर पहिला बघत काय दिलं त्याने, प्युअर सबस्टन्स वर्सेस मिक्सर. आणि प्युअर सबस्टन्स आणि मिक्सरमध्ये नेमकं काय डिफरंट आहे ते तुम्हाला स्टडीसाठी त्यांनी दिलेत. ओके, ते आपण पाहूया आता. फर्स्ट बघा, द प्युअर सबस्टन्स हॅव अ डेफिनेट केमिकल कंपोजिशन. कुठलाही एक प्युअर सबस्टन्स असेल तर त्याच्यामध्ये एक डेफिनेट केमिकल कंपोजिशन असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्यावेळेस सिंगल सबस्टन्स घेतो, फॉर एक्झाम्पल आता कॉपर घ्या तुम्ही किंवा फेरस घ्या, त्याच्यामध्ये एक फिक्स्ड काय असतात तर डेफिनेट केमिकल कंपोजिशन असतात. ओके, दे ऑलवेज हॅव द सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. दे हॅविंग द ऑलवेज सेम प्रॉपर्टी. प्रत्येक जेवढं मॅक्झिमम एलिमेंट मिक्स होऊन एक मॉलिक्यूल जर बनवलं एकाच एलिमेंटपासून, त्या मॉलिक्यूल असणारे जे काही प्रॉपर्टी आहे मीन्स दे हॅविंग द सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन म्हणले त्यांनी. ओके, देन हे झालं आपलं सबस्टन्स. आता मिक्सरसाठी त्यांनी दिले आहेत, मिक्सर हॅव द नो डेफिनेट केमिकल कंपोजिशन अँड हॅन्स नो डेफिनेट प्रॉपर्टीज. तर मिक्सरमध्ये कुठल्याही डेफिनेट केमिकल कंपोजिशन असतात, त्यामुळे त्याचं नो डेफिनेट प्रॉपर्टीज असतात. फॉर एक्झाम्पल आता प्युअर सबस्टन्स एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे तुमच्यासाठी. प्युअर मेटल आहे, त्याच्यानंतर डिस्टिल वॉटर आहे. हे कसं असतात म्हणजे दे हॅविंग द डेफिनेट केमिकल कंपोजिशन, त्यामुळे आपण त्याला प्युअर सबस्टन्स असं म्हणतो. ओके, तर मिक्सरचं जर एक्झाम्पल आपण घेतलं तर पेंट आहे. तर पेंटमध्ये काय असतात, एक मिक्सचर ऑफ द ऑइल असतात, पिगमेंट असतात आणि ॲडिटिव्ह असतात. टोटल ते किती आलं, 3 मॉलिक्यूल आपण मिक्स करून आपल्याला पेंट बनवता येते. पेंटचं भरपूर इंडस्ट्री आहे पुणे मुंबईमध्ये. अगर तुम्हाला ज्यावेळी तुम्ही डिग्री संपून तिथे गेले की तुम्हाला कळतं ॲक्च्युअली पेंटमध्ये काय काय असतात. ओके, त्याच्यानंतर कॉन्क्रीट आहे. जे आपण घर बांधताना कॉन्क्रीट आपण स्लॅब घालतो आपल्या घराच्यावर, त्याला आपण कॉन्क्रीट म्हणतो. त्या कॉन्क्रीटमध्ये काय काय असतात तर सँड असतात, सिमेंट असतात आणि वॉटर असतात. हे झालं मिक्सचर. मीन्स मिक्सचर शॉ द नो डेफिनेट केमिकल कंपोजिशन. आपल्याला माहिती आहे कॉन्क्रीट ज्यावेळी स्लॅब आपण घालतो तर स्लॅबमध्ये आपल्याला फिक्स क्वांटिटी असतात. तर सँड एवढं kg पाहिजे किंवा सिमेंट एवढं पोते पाहिजे किंवा वॉटर एवढं लिटर पाहिजे, त्याला कसं फिक्स हे नसतात. त्यामुळं मिक्सचर्स आर द नो डेफिनेट केमिकल कंपोजिशन अँड हॅन्स देर इज ए नो डेफिनेट प्रॉपर्टीज. ओके, इट इज अबाउट द प्युअर सबस्टन्स अँड ऑफ द मिक्सचर. ओके, आता कॅन यू टेल म्हणून तुम्हाला क्वेश्चन विचारलं त्यांनी, which are the mixtures and pure substance from the following. जे एक्झाम्पल दिलं तिथं सी वॉटर आहे, त्याच्यानंतर गॅसोलिन आहे, स्किन आहे, देन रस्टी नेल आहे. ओके, त्याच्यानंतर पेज ऑफ द टेक्स्ट बुक अँड डायमंड. हे जे 6 एक्झाम्पल आहेत, लास्टवर 6वा एक्झाम्पल आहे. त्या 6पैकी 6 एक्झाम्पलमध्ये मिक्सचर कुठले आहेत आणि प्युअर सबस्टन्स कुठले आहेत ते तुम्हाला क्लासिफिकेशन करून मला सांगायचं आहे. ते तुम्ही नंतर व्हिडिओमध्ये कॉमेंट करा मला. ओके, हे कंपल्सरी आहे सगळ्यांना, हे तेवढं व्यवस्थित वाचून त्याच्यामध्ये प्युअर सबस्टन्स कुठले आहेत आणि मिक्सचर कुठले आहेत ते मला कॉमेंट करा. प्युअर सबस्टन्स इज इक्वल टू म्हणायचं आणि त्याच्या पुढे तुम्ही लिहायचं सबस्टन्स किती आहे. ओके, त्याच्यानंतर मिक्सर असं लिहायचं, त्याच्या पुढे इज इक्वल टू करायचं आणि मिक्सचर कुठले आहेत ते तुम्ही मला कॉमेंट करा. ओके, त्याच्यानंतर प्युअर सबस्टन्स बघा. आता प्युअर सबस्टन्स आर फर्दर डिवायडेड इंटू एलिमेंट्स अँड द कंपाऊंड्स. एखादं प्युअर सबस्टन्स असेल तर आपण त्याला एलिमेंट्स आणि कंपाऊंडमध्ये असं आपण 2 क्लासिफिकेशन करतो. ओके, आता एलिमेंट्स ॲक्च्युली नेमकं काय असतात त्याच्यामध्ये त्यांनी दिलेत बघा. एलिमेंट्स आर द प्युअर सबस्टन्स. ओके, हे आपल्याला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल आपण फेरस जरी घेतलं, हे काय ते एक प्युअर सबस्टन्स आहे. ओके, देन व्हिच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्स बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. तर कुठल्याही एखाद्या सबस्टन्स किंवा प्युअर सबस्टन्स असेल तर ते आपण इझिली ब्रेकडाऊन करू शकत नाही.
समजा फॉर एक्झाम्पल लोखंडाचं एक सीट आहे, समजून घ्या एवढं सीट आहे लोखंडचं, ते आपण लवकर त्याचं शेप आपण चेंज करता येते. मीन्स दे कॅनॉट बी ब्रोकन इंटू द सिम्पलर सबस्टन्स बाय द ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. कुठल्या पण केमिकल चेंजेस केमिकल वापरलं तर हे लवकर ते विरघळत नाही किंवा ते मेल्ट होत नाही फरस. ओके, त्याचं टेम्परेचर फार 2500 ते 4000पर्यंत असते, त्यामुळे ते इझिली मेल्टिंग होत नाही. ओके, आता एलिमेंट्स बघा. तर एलिमेंट्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज द मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. तर आता एलिमेंट आपण स्टडी केलं तर एलिमेंट्स कसं असतात. एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्स which cannot be broken down into simplest substance by the ordinary chemical changes. Due to that they are further classified into मेटल्स येणार, त्याच्यावर नॉन मेटल्स येणार, त्याच्यानंतर मेटलॉइड्स येणार आहे त्याच्यामध्ये. ओके, तर आपण मेटल्स म्हणजे काय, नॉन मेटल्स म्हणजे काय आणि मेटलॉइड्स म्हणजे काय ते सुद्धा आपण डिटेल्स इथं स्टडी करणार आहोत. तर पहिल्यांदा बघा मेटल्स म्हणजे काय असतं नेमकं. फर्स्ट प्रॉपर्टी बघा, द मेटल्स हॅव द लस्टर. लस्टर म्हणजे काय असतं, त्याला एक शायनी अपीअरन्स असतात. आता तुम्ही गोल्ड घ्या किंवा कॉपर घ्या किंवा अल्युमिनियम, मॅग्नेशियम घ्या, त्याला काय असतं ते एक लस्टर किंवा एक शायनी अपीअरन्स असतात, त्यामुळं त्याचा एक हा प्रॉपर्टी आहे. ओके, द सेकंड प्रॉपर्टी बघा काय दिलं त्यांनी, दे कॅन कंडक्ट द हीट अँड इलेक्ट्रिसिटी. कुठल्याही मेटल्स असेल तर त्या मेटलचं एक प्रॉपर्टी असते ते म्हणजे इलेक्ट्रिक करंट ते कॅरीज करत असतात. ओके, त्याच्यानंतर कंडक्ट द हीट, त्याला किती हीट द्या त्याच्यामध्ये काही फरक होणार नाही. होते पण त्याला टेम्परेचर लिमिट असते, त्या टेम्परेचरलाच ते मेल्ट होत असतात, त्याशिवाय ते इझिली मेल्ट होत नाही. मीन्स they can conduct the heat and the electricity. ओके, आता थर्ड प्रॉपर्टी बघा काय दिलं त्यांनी, दे कॅन बी ड्रॉन इन टू द वायर. म्हणजे कुठल्या एक मेटल घेतलं तर तुम्ही त्या मेटलला वायरमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या घरातले जे लाईट फिटिंग असतात त्या लाईटच्या वायरमध्ये मॅग्नेशियम असतात, कधी कधी अल्युमिनियम असतात, त्या वायर तुम्ही बघत जावा, त्याच्यामध्ये काय असतात तर वायरच्या फॉर्ममध्ये असतात. वायरचे फॉर्म म्हणजे मीन्स दे आर इन द डक्टाईल नेचर. ड्यू टू दॅट रिझन दे आर ड्रॉन इन टू द वायर. ओके, आता पुढचं बघा आपण फोर्थ वन प्रॉपर्टी. फोर्थ वन, दे कॅन बी हॅमर्ड इन टू द थिन सीट. हॅमर्ड म्हणजे जे आपण हातोडा मारतो कुठल्या एक मेटलवर, दे आर कन्वर्ट इन टू थिन सीट. थिन म्हणजे एक असं एकदम पातळ असं सीट तयार होते. फॉर एक्झाम्पल तुम्ही मॅग्नेशियम घ्या. ओके, मॅग्नेशियम घ्या, तुम्ही जे वायर त्या वायरमधलं ते तार बाहेर काढा आणि त्याच्यावर हातोडं घेऊन थोडं मारा, ते कशामध्ये कन्वर्ट होणार तर थिन सीट्समध्ये ते कन्वर्ट होणार. ओके, त्यामुळं इट इज ऑल्सो वन ऑफ द प्रॉपर्टीज आहे. ओके, त्याच्यानंतर पुढं बघा काय दिलं त्यांनी, एक्झाम्पल्स भरपूर दिले त्यांनी. गोल्ड दिलेत, सिल्वर दिलेत, कॉपर, आयरॉन, मर्क्युरी इज अ लिक्विड मेटल ॲट द रूम टेम्परेचर. तर भरपूर तुम्हाला एक्झाम्पल दिले. प्रत्येक एक्झाम्पल जर तुम्ही घेतलं तर प्रत्येक प्रॉपर्टी तर अप्लाय होणार आहे. गोल्ड जर घेतलं ते लस्टर आहे, हीट कॅपॅसिटी करतात, इलेक्ट्रिक करंट ते कॅरीज करतात, सिल्वर आहे, कॉपर आहे, आयरन आहे, मर्क्युरी आहे. प्रत्येक एलिमेंट जर घेतलं दे कॅन कंडक्ट द हीट अँड इलेक्ट्रिसिटी, दे आर द लस्टर प्रॉपर्टी, दे कॅन बी ड्रॉन इन टू द वायर अँड दे कॅन बी हॅमर्ड इन टू द थिन सीट्स. कुठल्याही घेतलं तरी तुम्ही ह्या सगळ्या प्रॉपर्टी त्या एलिमेंटला अप्लाय होणार आहे. ओके, आता आपण नॉन मेटल्सबद्दल पाहूया थोडक्यात. ओके, नॉन मेटल्स दे डू नॉट हॅव द नो एनी लस्टर प्रॉपर्टी. मीन्स दे हॅव द नो लस्टर एक्सेप्ट द डायमंड अँड द आयोडीन. डायमंडला लस्टर कॅरेक्टर असतात, आयोडीनला पण लस्टर कॅरेक्टर असतात, पण त्यांनी काय मिळत एक्सेप्शन म्हणजे एक्सपेक्टेड डायमंड आणि आयोडीन. ओके, देन सेकंड प्रॉपर्टीवर काय दिलं त्यांनी, दे आर द पुअर कंडक्टर. प्युअर नव्हे तर पुअर कंडक्टर ऑफ द हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्या नॉन मेटल्समध्ये कुठल्याही कंडक्टर म्हणजे काय करत असतात ते इलेक्ट्रिक करंट त्याच्यामध्ये पास होत नाही. एक्झाम्पल दिलेत बघा, आयोडीन आहे, नायट्रोजन, कार्बन कधी इलेक्ट्रिक पास होते का, होत नाही. ओके, मीन्स दे आर द पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ओके, एक्सेप्ट ग्राफाईटमध्ये करंट कॅरीज होत असतात. ज्या सेल्स असतात तुम्ही सेल वापरतात त्या सेलमध्ये ग्राफाईट ॲड असतात, म्हणजे तिथं करंट कॅरी करतात. पण हा काय आहे, एक नॉन मेटल आहे, पण ते एक्सेप्शन केस आहे. ओके, त्यानंतर थर्ड वन प्रॉपर्टी काय दिलं त्यांनी, इट कॅनॉट बी हॅमर्ड इन टू द सीट्स ऑर ड्रॉन इन टू वायर. ज्यावेळी आपण हातोडी घेऊन ह्याच्या नॉन मेटलवर मारतो, त्या मारल्यानंतर त्याच्यामध्ये थिन सीट्स तयार होत नाही. मीन्स कॅनॉट बी हॅमर्ड इन टू द थिन सीट. ज्यावेळी आपण ते हातोडी घेऊन मारतो त्या सीट्समध्ये किंवा वायरमध्ये ते कन्वर्ट होत नाहीत, बिकॉज ऑफ दे आर द ब्रिटल.
ब्रिटल म्हणजे त्याच्या कितीही तुम्ही हाताळी घेऊन मारला तरी त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. तर कार्बन घ्या, त्याच्यावर कितीही तुम्ही हाताळी मारा, त्याचा काय फरक पडते का? कुठलाही त्याच्यामध्ये फरक पडणार नाही विद्यार्थ्यांनो. त्यामुळे ते वायरमध्ये आपल्याला कन्वर्ट करता येत नाही. ओके, चला आता पुढे बघूया मेटल आर्ट्स म्हणजे काय असतात नेमकं, त्याचं प्रॉपर्टी काय ते बघा. आता फर्स्ट वन दिलं, सम एलिमेंट्स हॅव द प्रॉपर्टीज इंटरमिडिएट बिटवीन द मेटल्स अँड द नॉन मेटल्स. काही एलिमेंट्स असं आहे की त्याचं प्रॉपर्टी कसं असतात, इंटरमिडिएट बिटवीन द मेटल्स अँड नॉन मेटल्स असतात. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, मेटलॉइड्स असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे सेमी मेटल्ससुद्धा म्हणतो आपण किंवा मेटलॉइड्स असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. फॉर एक्झाम्पल सुद्धा दिलं त्याने, इन्क्लूड्स द आर्सेनिक, सिलिकॉन अँड जर्मेनियम. हा असं आहे की कधी कधी ते काय करत असतात तर मेटलचं प्रॉपर्टी दाखवत असतात आणि कधी कधी ते नॉन मेटलचं प्रॉपर्टी दाखवत असतात. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, मेटलॉइड्स. समजलं? मेटल्समध्ये काय असतात, कॅरीज द इलेक्ट्रिक कंडक्ट अँड हीट. नॉन मेटलमध्ये दे डू नॉट कॅरीज द करंट. आणि मेटलॉइड्स म्हणजे दे कॅन हॅव द प्रॉपर्टी इंटरमिडिएट बिटवीन द metals and the non-metals. They are known as the metals. Best example including arsenic, silicon and germanium. ओके, आतापर्यंत आपण काय काय बघितलं तर त्याच्यामध्ये मॅटर म्हणजे काय ते बघितलं, त्याच्यानंतर प्युअर सबस्टन्समध्ये एलिमेंट्स आपण बघितलं. ओके, मेटल्स पाहिलं, त्याच्यानंतर नॉन मेटल्स पाहिलं, त्याच्यानंतर मेटल्स आपण पाहिलेलं आहे. इथंपर्यंत हे सगळं काय झालं आपण इथंपर्यंत आपण स्टडी केलं आहे. ओके, आता पुढे आपण काय स्टडी करणार आहे, तर कंपाऊंड म्हणजे काय नेमकं, त्याच्यानंतर होमोजिनियस मिक्सचर काय असतात, त्याच्यानंतर हेट्रोजिनियस मिक्सचर काय असतात, त्याचं नेमकं कुठल्या कुठल्या आपल्याला स्टडी करायचं आहे ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. ओके, आता बघा द कंपाऊंड्स आर द प्युअर सबस्टन्स. हे आपल्याला माहिती आहे कंपाऊंड्स कसं असतं, म्हणजे प्युअर सबस्टन्स असतात which can be broken down into simpler substance by the ordinary chemical changes. हे जे कंपाऊंड असतात त्या कंपाऊंडला आपण ब्रेकडाऊन करू शकतो. ओके, ब्रेकडाऊन करू शकतो आणि ब्रेकडाऊन करून ते म्हणजे ब्रेकडाऊन करताना आपण सिंपल केमिकल मेथड जर आपण वापरलं तर ते इझिली तिथं केमिकल चेंजेस होऊन तिथं सिम्पलेस्ट सबस्टन्समध्ये त्याचं कन्वर्शन आपल्याला करता येते. ओके, व्हाईल इन ए कंपाऊंड 2 or 3 elements are combined in a fixed proportion. एखादा कंपाऊंड असेल तर त्या कंपाऊंडमध्ये 2 किंवा 3 एलिमेंट्स एखाद्या फिक्स्ड प्रपोर्शनमध्ये कॉम्बिनेशन झालेले असतात, त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड असं म्हणतो. ओके, परत एक मी सांगतो, सध्या आपण काय स्टडी करतो तर कंपाऊंड आपण सध्या स्टडी करायला लागलो. ओके, त्याच्यानंतर काय दिलं त्याने, मिक्सर दिलं. बघा मिक्सर म्हणजे काय असतात. ओके, मिक्सर व्हिच कंटेन्स द 2 or more सबस्टन्स. हे आपल्याला माहिती आहे कुठल्याही एखाद्या मिक्सर असेल तर त्या मिक्सरमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त सबस्टन्स तिथं मिक्सिंग झालेले असतात. नो फिक्स्ड प्रपोर्शन, त्याच्यामध्ये प्रपोर्शन जे असतात 2 सबस्टन्सच्या, त्या दोन्ही सबस्टन्सच्या कुठल्याही फिक्स्ड प्रपोर्शन नसतात तिथं. ओके, देन दे मे बी सेपरेटेड बाय द फिजिकल मेथड्स. आपण मिक्सर असते कुठल्याही लिक्विड असते किंवा सॉलिड असते, ते जर आपल्याला सेपरेट करायचं असेल तर फिजिकल मेथड यूज करून आपल्याला सेपरेशन करता येते. ओके, देन मिक्सर्स आर फर्दर डिवायडेड इंटू होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस. तर मिक्सर आपण होमोजिनियस आणि हेट्रोजिनियसमध्ये त्याला आपण क्लासिफिकेशन केलं. ओके, आता होमोजिनियस म्हणजे काय असतं नेमकं ते दिलं आहे. त्याच्यावर हेट्रोजिनियस म्हणजे कुठल्या मिक्सर ते सुद्धा त्यांनी थोडक्यात तुम्हाला दिले आहेत. बघा ते, इन द सोल्युशन ऑफ द होमोजिनियस मिक्सचर बिकॉज the molecules of the constituent solute and solvent are uniformly mixed throughout its bulk. तर होमोजिनियस म्हणजे काय असतं, सॉल्यूट आणि सॉल्वंटचा मॉलिक्युल कसं असतात म्हणजे युनिफॉर्मली मिक्स्ड थ्रू आउट इट्स बल्क. जे काय त्याचं बल्क असतात त्याच्यामध्ये युनिफॉर्म ते मिक्स झालेले असतात, त्याला आपण होमोजिनियस मिक्सर असं म्हणायचं. तर सेकंड दिल्यात बघा त्यांनी, हेट्रोजिनियस मिक्सर म्हणजे हेट्रोजिनियस मिक्सर the molecule of the constituents are not uniformly mixed throughout the bulk. For example, suspension of insoluble solid in a liquid. म्हणजे हेट्रोजिनियस म्हणजे काय असतं नेमकं तर molecule of the constituents are not uniformly mixed throughout the bulk. म्हणजे जे मॉलिक्युल असतात, मॉलिक्युलर कन्स्टंट असतात ते युनिफॉर्मली मिक्स्ड केलेले नसतात. ओके, त्याला आपण हेट्रोजिनियस मॉलिक्युल्स किंवा हेट्रोजिनियस मिक्सचर असं आपण त्याला म्हणतो. ओके,
आता आपण स्टेट्स ऑफ द मॅटर म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन काय असतात, इन द सॉलिड म्हणजे काय, लिक्विड गॅसेसमध्ये काय काय असतात, त्याचं प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर काय काय, ते सुद्धा आपल्याला स्टडी करायला त्यांनी दिले, ते सुद्धा आपण पाहूया. ओके, चला आता बघूया. तर फर्स्ट काय दिलं बघा त्यांनी, फर्स्ट वन आहे एक मिनटं मी पेन चेंज करून घेतो. यू आर ऑल्सो अवेअर दॅट द मॅटर एक्झिस्ट इन द 3 डिफरंट स्टेट. हे आपल्याला माहिती आहे. तर कुठलाही एक मॅटर असेल तर त्याचं स्टेट किती असतात, तर 3 स्टेटमध्ये आपल्याला ते मिळते. तर ते कुठल्या आहेत, तर गॅसेस स्टेटमध्ये असतात, लिक्विड असतात किंवा सॉलिड स्टेटमध्ये असतात. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ओके, यू आर गोइंग टू लर्न अबाउट दीज स्टेट्स इन द युनिट नंबर 3. तर युनिट नंबर जे 3 आहेत ते त्या 3 टॉपिकमध्ये आपण स्टडी करतो. ओके, तर प्रत्येक जेवढं नव्हतं तर फक्त टोटल किती स्टेट्स ऑफ द मॅटर 3 आहेत, गॅसेस, लिक्विड्स अँड सॉलिड्स. ओके, तर प्रत्येक एक करून त्यांनी तुम्हाला थोडक्यात दिलेलं आहे. सॉलिड म्हणजे काय असतं नेमकं, द कन्स्टिट्युएंट ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स आर टाइटली हेल्ड इन अ परफेक्ट ऑर्डर. therefore the solid possesses the definite shape and the volume. कुठल्याही तुम्ही सॉलिड जर घेतलं तर त्याच्यावर असणार जे कन्स्टंट ॲटम्स किंवा मॉलिक्युल असतात ते कसं असतात, म्हणजे टाइटली हेल्ड इन अ परफेक्ट ऑर्डर. आता समजा तुम्ही NaCl घ्या. ओके, NaCl एक सॉलिड कंपाऊंड आहे. कुठल्याही NaCl जर घेतलं तुम्ही, एवढं मोठं मॉलिक्युल असतं, समजा त्या प्रत्येक मॉलिक्युलमध्ये जे काही छोटे छोटे त्याचं एक इनिशियल असतात, त्या प्रत्येक इनिशियल काय असतात, तर दे कॅन परफेक्टली ऑर्डर, टाइटली हेल्ड इन ए परफेक्टली ऑर्डर मोड अँड दे सॉलिड पोजेसेस द डेफिनेट शेप अँड द व्हॉल्यूम. कुठल्याही सॉलिड कंपाऊंड असेल तर त्या मॉलिक्युलला एक डेफिनेट शेप असतात आणि त्याला डेफिनेट व्हॉल्यूम असतात. आता समजा तुम्ही NaCl मॉलिक्युल घ्या, त्यालासुद्धा डेफिनेट शेप आणि एक व्हॉल्यूम असतात. त्याच्यानंतर तुम्ही चॉकपीस घ्या. ओके, चॉकपीस घ्या, त्या चॉकपीसला एक डेफिनेट शेप आणि किती त्याचा थिकनेस किती असतात आणि त्याचं लेंथ किती असतात, ते म्हणजे ते एखाद्या परफेक्टली एक डेफिनेट शेप आणि त्या व्हॉल्यूम त्या प्रत्येक सॉलिड कंपाऊंडला दिलेले असतात. ओके, तर सेकंड बघा, लिक्विड साईड दिलेत. लिक्विड्स विच कंटेन्स पार्टिकल्स क्लोज टू इच अदर अँड दे कॅन मूव्ह अराउंड विदिन द लिक्विड. लिक्विडमध्ये कुठल्याही एक लिक्विड जर घेतलं, त्या लिक्विडमध्ये असणारे जेवढं पार्टिकल असतात त्या पार्टिकल काय करतात, इझिली वन प्लेस टू अनदर प्लेसमध्ये त्याचं मूवमेंट होत असतात. समजा हा एक बेकर आहे, समजून घ्या. त्या बेकरमध्ये आपण लिक्विड, कुठल्याही एक लिक्विड जरी आपण घेतलं त्याच्यामध्ये काय असतात, तर मॉलिक्युल एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसमध्ये त्याचं मूवमेंट होत असतात. ओके, दे कॅन मूव्ह अराउंड विदिन द लिक्विड व्हाईल इन द गॅसेस. तर गॅसेसमध्ये काय असतात, द पार्टिकल्स आर फार अपार्ट ॲज कम्पेअर टू दोज लिक्विड्स अँड द सॉलिड. सपोज आपण गॅसेस जर घेतलं, समजा एक बेकर आहे एवढं मोठं, त्या बेकरमध्ये आपण गॅसेस जर घेतले, इकडे एक मॉलिक्युल्स आहेत, इकडे एक मॉलिक्युल असतात, तर त्याच्या मॉलिक्युल कसं असतात, the particles are far apart as compared to liquids and the solid state. तर कुठल्याही लिक्विड आणि सॉलिड जर कंपेअर केलं, त्याच्यात असणारे मॉलिक्युल्स जे लांब आहे, एक मॉलिक्युलपासून दुसऱ्या मॉलिक्युल जे अंतर आहे ते भरपूर फार असतात. ओके, दॅट इज द डिफरन्स बिटवीन सॉलिड, लिक्विड अँड दॅट ऑफ द गॅसियस मॉलिक्युल. I hear the states of the matter. There are 3 states of the matters. They are interconvertible by changing the conditions of the temperature and the pressure. आपण जे states of the matters आहेत, solid, liquid आणि gases, solid, liquid and the gases, they can be interconvertible into each other by changing the condition of the temperature and the pressure. समजा एक वाटर आपण जर घेतलं, सॉलिड वाटर जर घेतलं किंवा आईस जर घेतलं, आपण त्याला आपण कन्वर्ट करता येते. ओके, समजा आता सॉलिड वाटर आहे. ओके, वाटर इन द सॉलिड स्टेट, त्याला आपण जर काय करतो, थोडासा जर हीट केलं तर ते कशामध्ये कन्वर्ट होतात, तर लिक्विडमध्ये कन्वर्ट होतात, लिक्विड वाटरमध्ये. ओके, त्या लिक्विड वाटरला आपण परत जरी हीट दिलं तर ते कशात कन्वर्ट होणार आहे, तर गॅसेस स्टेटमध्ये ते कन्वर्ट होणार आहे, गॅसेस स्टेटमध्ये. ह्या पद्धतीनं आपण कुठल्याही एक मॅटरचं कंडिशन ऑफ द टेम्परेचर आणि प्रेशर जर चेंज केलं, जर इंटर कन्वर्टेबल इनटू इच अदर. परत आपण जर गॅसेसला थोडंसं कोल्ड केलं, थोडंसं जर कूल केलं तर ते परत लिक्विडमध्ये कन्वर्ट होणार. त्या लिक्विडला अजून जर आपण कूल केलं तर ते परत सॉलिडमध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, ह्या पद्धतीनं कुठल्याही एक मॅटर असेल तर त्या मॅटरचं इंटर कन्वर्टेबल चेंजेस आपण करू शकतो विद्यार्थ्यांना. ओके, द प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर अँड देअर मेजरमेंट आपण थोडक्यात पाहून घेऊ. प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर
अँड देअर मेजरमेंट. ओके, हे आपण पुढच्या क्लासमध्ये पाहून घ्या. तोपर्यंत आतापर्यंत मी जे काही सांगितलं, ओके, परत मी सगळं स्लाईड दाखवतो. इथं स्टेट्स ऑफ द मॅटर वाचून घ्या व्यवस्थित. ओके, पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. ओके, त्याच्यानंतर सोल्युशनबद्दल मी सांगितलं तुम्हाला. कंपाऊंड, मिक्सचर, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलर्स तेच मला सांगितले. प्युअर सोल्युशन म्हणजे काय असतात. ओके, त्याच्यानंतर मिक्सर म्हणजे काय असतात त्याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. मॅटरचं किती क्लासिफिकेशन केलेलं आहे, प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर. परत प्युअर सबस्टन्समध्ये एलिमेंट्समध्ये मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॅलॉइड्स आणि कंपाऊंड्समध्ये फक्त एकच आहे. इकडे मिक्सचर जर घेतलं तर होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस एवढं त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्याच्या अगोदर नेचर ऑफ द केमिस्ट्री आपण पाहिलं. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल, बायोकेमिस्ट्री, अनालिटिकल केमिस्ट्री एवढं सगळं नेचर ऑफ द केमिस्ट्री आहे. ओके, त्याच्यानंतर आपण काय इंट्रोडक्शनचं पार्ट ह्या टॉपिकमध्ये आपण पाहिलेलं आहे. ओके, तर पुढचं जे पार्ट राहिलं आपण पुढच्या क्लासमध्ये मी परत घेतो. त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घ्या. ओके, थँक्यू.